कंपनी स्वतःची मालकी लोकांना का विकते आणि लोक ती का विकत घेतात? समजा एखाद्या कंपनीला नवीन फॅक्टरी उभारायची किंवा नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, पण त्यासाठी हजारो कोटी रुपयांची गरज आहे. अशा वेळी कंपनी समोर साधारणपणे दोन पर्याय असतात. एक, लोन घ्यायचं किंवा दुसरा, शेअर्स इश्यू करून पैसे उभे करायचे. प्रत्येक वेळी लोन मिळेलच असं नाही, आणि जर मिळालंच तरी त्या लोनवर व्याज द्यावं लागतं. म्हणून अनेक कंपन्या त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी त्यांच्या मालकीचा काही भाग सामान्य लोकांना विकतात. यालाच शेअर्स इश्यू करणं असे म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीला 1,000 कोटी रुपये उभे करायचे असतील तर ती कंपनी लाखो शेअर्स इश्यू करून ते गुंतवणूकदारांना विकू शकते. यामुळे कंपनीला बिझनेस वाढवण्यासाठी पैसे मिळतात आणि गुंतवणूकदारांना त्या कंपनीमध्ये छोटासा मालकी हक्क मिळतो. याचा अर्थ असा नाही की लोन घेणं चुकीचं आहे. अनेक कंपन्या लोन सुद्धा घेतात आणि शेअर्स सुद्धा इश्यू करतात. हे पूर्णपणे कंपनीची गरज काय आहे याच्यावर अवलंबून असतं. पण प्रत्येक कंपनी अशा प्रकारचे शेअर्स इश्यू करू शकते का? तर नाही. कारण की कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनी आणि पब्लिक कंपनी अशा दोन कंपन्या असतात. या दोन मधला फरक नेमकं काय आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.